आज सकाळी स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावरून जात असताना त्यांना नीलगायचा मृतदेह आढळून आला। त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृत नीलगायची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। नीलगायच्या अंगावर धारदार नखांचे आणि दातांच्या खुणा स्पष्टपणे दिसत असून त्यामुळे या हल्ल्यामागे बिबट्या किंवा वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। तथापि याबाबतची अंतिम पुष्टी शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे। वन विभागाने घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी कॅमेरा बसवण्याची प्रक्रिया सुरू केली असून आसपासच्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे। नागरिकांनी जंगल परिसरात सावध राहण्याचे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे। मॅडम, मला हे सांगा की आज तिगावच्या जवळ एक नीलगाय मरण पावलेली आहे, त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती। ठीक आहे ना। मी श्रीमती दुर्गा खेमेंद्रनाथ अगडे, क्षेत्रसहाय्यक आमगाव। मला माहिती मिळाली भ्रमणध्वनीद्वारे की ती गावला नीलगाय मरण पावली आहे म्हणून। तेव्हा मी मौक्यावर आपले वनरक्षक घेऊन वनमजूर घेऊन मोकर गेले असता तिथं बघितले, तिथं शहानिशा केली वन्य प्राण्याची। तर मला थोडंसं संशय आला की हा शिकार आहे म्हणून। हे शिकार नेमकी कोणी केले ते मला कळाले नाही, कारण की रात्री पाऊस आल्यामुळे त्याचे पगमार्क मिटलेले होते। त्यामुळे खूप शोधलं आम्ही इकडे तिकडे, पण नाही मिळाले। त्यानंतर ती घटनाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली। आमचे जाण्याच्या अगोदर तिथं 50-60 लोक जमा होऊन गेले होते। त्यानंतर आम्ही तीच माहिती आपल्या वरिष्ठांना दिली। RFO ठाकरे सर आहेत, त्यांना आमचे मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे, आमचे सोनटके मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे त्यांचा चार्ज RFO ठाकरे सरांना आहे, डोंगरगाव डेपो। तर त्यांना ही माहिती दिली आम्ही। तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं म्हणजे लोकांचा आवागमन असल्यामुळे तिथं तुम्ही कॅमेरे वगैरे लावा। पण आम्हाला तिथं कॅमेरे लावणं योग्य वाटले नाही, कारण की लोकांचा खूप येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि तो रस्ता तिगाव गावावरून 1 किलोमीटर तिगाव आहे आणि तिथून मांडूदेवीचा रस्ता 6 किलोमीटर मांडूबाई आहे, बगेडा, मांडूदेवी बगेडा। त्यामुळे आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलवलं आणि ती घटनेची माहिती दिली। ते मौक्यावर आले आणि त्यांनी पोस्टमॉर्टम केला। पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांनी पोस्टमॉर्टममध्ये म्हणजे केला आणि ते निघून गेले। त्यानंतर आम्ही वरिष्ठांना विचारलं, सर आता कसं करायचं? त्यांनी सांगितलं की ही बॉडी तुम्हाला जाळावं लागेल, कारण की आपल्याला हे जे बॉडी आहे हे आपल्या संशय आहे, कारण की उद्या जरी शिकारीचं प्रकरण असला तरी रोडाला लागून असल्यामुळे उद्या जर कोणी इथं काही कमी जास्त केला तर आपल्याला खूप त्रास होणार आहे। त्यामुळे ही बॉडी तुम्ही आमगाव वन क्षेत्रात घेऊन जा आणि त्याला तिथं शवविच्छेदन करा। मॅडम, मला हे सांगा की ते नीलगायच्या वरती पंजे जे आहेत तर ते कशाचे पंजे आहेत आणि त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? सर, आता आम्ही कॅमेरे वगैरे लावला असता तर आम्हाला प्रत्यक्ष माहीत झाले असते की आता आमचा संशय तर की तिथं बिबट आहे म्हणून। बिबट आहे असं आमचा संशय आहे, पण जोपर्यंत आम्ही कॅमेरे तिथं लावला असता तर आम्हाला थोडीशी अजून जास्त माहिती मिळाली असती। परंतु आम्ही तिथे कॅमेरे यासाठी नाही लावला की लोकांचं आवागमन आहे आणि वरून ती बॉडी तिथं जास्त वेळ ठेवता नाही येत होती। आम्हाला असं वाटलं की थोडं आतमध्ये ठेवावं आणि कॅमेरे लावावं, तरी पण तिथं गाव लागून असल्यामुळे नाही लावले आम्ही कॅमेरे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।